परिसरातील मोरया गोसावी मंदिरासमोर पाकिस्तान निर्मित चादर विक्री झाल्याचा दावा एका महिलेनं केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे। या तपासासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं असून या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चिंचवड पोलीस सध्या करत आहेत आणि एकंदरीत हे नेमकं प्रकरण काय आहे याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। पाहूयात। पिंपरी चिंचवड शहरामधील मोरया गोसावी मंदिर परिसरात दर संकष्टी चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अनेक पथारीवाले आपलं साहित्य विकण्यासाठी याच परिसरामधील बाजारात मध्ये येत असतात आणि अशातच एक महिला मोरया गोसावी गणपती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आली होती आणि ज्यावेळेस ती दर्शन घेऊन घरी जात असताना याच ठिकाणाहून तिने चादर विकत घेतली आणि ज्यावेळेस ती घरी गेली त्या चादरीवरती मेड इन पाकिस्तानचा टॅग तिला आढळला आणि तिला धक्काच बसला। तिने या संदर्भात सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो सध्या व्हायरल होत आहे। त्याची दखल पोलिसांनी घेतलेली आहे, परंतु पोलिसांकडे या संदर्भात त्या महिलेने अजूनपर्यंत तक्रार केली नाहीये। परंतु आता त्याच्या विरोधात पोलिसांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। महानगरपालिकेला देखील या संदर्भात सूचना करण्यात आल्या की रोडच्या बाजूला जे साहित्य विकतात त्यांच्याकडे अशा गोष्टी कुठून येतात, की अशा या शहरामध्ये कसे काय येतात हे देखील शोधणं आता प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। सदरबाबत अद्याप आमच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही किंवा तक्रार रिपोर्टिंग झालेली नाही, परंतु सदर व्हिडिओची आम्ही तात्काळ दखल घेऊन सदर परिसरामध्ये आम्ही एक अधिकारी आणि टीम आम्ही अशी नियुक्त केलेली आहे। त्याबाबत वरिष्ठांचं आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणचा आम्ही जो पथविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत, तसेच त्या महिलेशी संपर्क साधून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।